एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी माझ्या लाईफबद्दल तुम्हाला शेअर करते, जे मी म्हणजे कोणाला जास्त शेअर नाही करू शकत या कोणालाही असं बसवून जास्त मी बोलू नाही शकत. असं गप्पा मारणं वगैरे जसं फ्रेंड्ससोबत आपण मैत्रिणीसोबत बसतो गप्पा मारतो तसं जास्त होत नाही माझ्यासोबत. तर मला असे ऑडियन्स मिळाले आहेत की तुम्हीच माझे फ्रेंड्स आहेत. मी असं समजते की तुम्ही माझे फ्रेंड्स आहेत आणि मी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला खूप बरं वाटतं आहे की मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करते. तुमचे पॉझिटिव्ह कमेंट्स मला येतात आहेत आणि मला खूप छान वाटते तुमच्याशी बोलायला. रिअली म्हणजे असं तुम्हाला मी सांगू नाही शकत, इतकं मला छान वाटतं, एकदम बरं वाटतं मला की कोणीतरी आहे माझ्याशी बोलायला. मी माझे काही गोष्टी आहेत ते तुमच्याशी शेअर करते आणि तुम्हाला ते आवडते. तर मला आस्क मी क्वेश्चनमध्ये खूप काही क्वेश्चन्स आलेत. त्यात असं पण आहे की तुम्ही अलिबागला कधी येणार. तर अलिबागला जाऊन मला खूप वर्ष झाले. मी अलिबागला गेलेली आणि माझा भाऊ आहे नरेश, त्याची जी वाईफ आहे ती अलिबागची आहे, ती आगरी आहे ती. तर ती अलिबागची आहे. तेव्हा आम्ही अलिबागला गेलो होतो, पण आता काय पॉसिबल नाही होत आहे की आम्ही वेळ काढू आणि अलिबागला थोडं फिरवू वगैरे. असं वेळच नाही मिळत. ॲक्च्युली मला असं वाटतं की अलिबागला जाऊ. अलिबागला जायचं म्हणजे तिथे मच्छी आणि चिकन. आय लव फिश आणि फिश खा. फिशने तुमची स्किन एकदम चांगली राहते आणि तुमचा फेससुद्धा ग्लो करतो लहानपणापासून. कारण का माझं घर जे आईचं घर होतं ते मी लास्ट ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आईचं घर जे आहे खारदांड्याला आहे आणि त्यामुळे मला फिश खाण्याची खूप सवय झालेली आहे आणि आमच्या घरामध्ये रोज फिशच असायची. त्यामुळे इतकी सवय झालेली ना मला फिश खायची. माझ्या आजोबांना रोज चिकन आणि मटण हवं असायचं. त्यांना रोज पाहिजे मच्छी चिकन आणि भाजी वगैरे खायला आवडायचं नाही. भाजी असेल तर तेव्हा ते अर्धी चपाती खाणार भाजीसोबत, नाहीतर त्यांना जेवायचेच नाहीत ते. आणि बाजूला जे नेबर्स होते आमच्या, ते लेडीज आहे ना खारदांड्याला मच्छी मार्केट आहे ना खारदांड्याचं, तिकडे असं छोटंसं समुद्र आहे, म्हणजे छोटंसं तलावासारखं आहे, तिथे मच्छी सुकवतात. तर त्या बायका सगळ्या बाजूच्या बायका त्या सगळ्या जायच्या कामावरून आल्यावरती संध्याकाळी कोळी लोकांच्याकडे आणि त्या मच्छी साफ करायला स्पेशल जसे बाजारात मच्छी विकतात, ड्राय फिश असते ती विकतात, ते साफ करून त्यांना म्हणजे हेल्प करायचे मच्छी साफ. त्याच्या बदली ते लोक त्यांना मच्छी द्यायचे, सुकी मच्छी, बोंबील, सुकट वगैरे ते सगळं द्यायचे. आणि मग ते लोक घरी घेऊन यायचे आणि डब्यामध्ये भरून ठेवायचे, म्हणजे पावसाळ्यात ते काम यायचं. म्हणजे त्यांना ते विकत घेऊन यायला नाही लागायचं, ते त्यांना ते साफ करण्याच्या बदली ते मच्छी द्यायची आणि त्याच्यात ते बेनिफिटच आहे ना, घरी आपल्याला मच्छी म्हणजे माझी लहानपणीची स्टोरी तुम्ही बोलाल तर मी तुम्हाला म्हणजे माझ्या लास्ट व्लॉगमध्ये पण सांगितलं आहे. 2-3 व्लॉगच्या पूर्वी एक मी व्लॉग टाकला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की मी लहानपणी मी एकटीच होती. आईला की भाऊ बहीण मला कोणच नव्हते, तर त्यामुळे मी एकटी राहिल्यामुळे माझं बालपण जास्त करून एकट्यातच गेलेलं आहे जास्त. म्हणजे आत्ताचं कसं लाईफस्टाईल आहे, फ्रेंड सर्कल्स आहेत, बाहेर जातात, पार्टीज करतात, क्लबला जातात. तसं त्या टायमाला, आमच्या टायमाला या सगळ्या गोष्टी नव्हत्या. क्लब वगैरे काय, मॉल्स नव्हते, शॉपिंग मॉल्स एवढे असतील, पण आम्ही त्या टायमाला नव्हते एवढं क्रेज. आणि मम्मी जी आहे ती कामामध्ये बिझी असायचे, मग आम्हाला कोण घेऊन जाणार. तर त्या टायमाला आम्ही एवढे हट्टी पण नव्हते. आत्ताची मुलं जरा पण ऐकत नाही आणि आत्ताच्या मुलांना असं झालं ना की स्वतःच्याच मनाचं करायचं आहे. म्हणजे आईवडिलांनी मुलांचं ऐकायचं. त्या टायमाला असं नव्हतं. त्या टायमाला आम्ही आमच्या आईवडिलांचं ऐकायचो. पण आता असं झालेलं आहे ना की मुलं जरासुद्धा ऐकत नाही आईवडिलांचं. त्यांना जे करायचं ते स्वतःच्या मर्जीनेच करायला बघतात की नाही, त्या डिसिजन घेऊन मोकळे होतात, त्यानंतर आपल्याला सांगतात. आणि त्यांना आपण जास्त म्हणजे फोर्स पण नाही करू शकत की दबाव देऊन की असंच कर तसंच कर. तो डिसिजन स्वतःच घेतात. आणि आमच्या टायमाला तर एवढं असं नव्हतं की पूर्वी की आम्ही आमच्या लाईफचं डिसिजन आम्ही स्वतः घ्यायचं नाही. आई वडील आजोबा घरात जे मोठे आहेत तेच सगळे डिसिजन घ्यायचे. म्हणजे लग्नाचं पण म्हणजे सर्व गोष्टीबद्दल. तर पहिल्याचं जनरेशन कसं होतं 90s किडचं, पहिल्याचं जनरेशन की मुली शाळेमध्ये, मी माझ्या स्कूल टाईमचं सांगते. स्कूलमध्ये होती खारला, तर 19th रोडला आहे खार वेस्टला. तर मी काहीतरी 8वीला होती आणि माझी मैत्रीण पण, तर आमचा असा ग्रुप होता 2-3 मैत्रिणींचा. आणि पहिला कसं होतं ना की 18 वर्षाची मुलगी झाली की लगेच लग्न करायचं आणि आपण आपल्या मर्जीने डिसिजन नाही घेऊ शकत आपल्या लाईफचं कुठल्याच गोष्टीबद्दल. आणि जर मुलगा, त्या टायमाला ना माझी मैत्रीण होती,
आम्ही 8वीला होतो, तर तिच्या पाठीला एक मुलगा लागला होता. तर तिच्या घरी कळालं, तर तिच्या आईने काय केलं, 8वीमध्येच तिची शाळा सोडून दिली आणि लगेच तिच्या आत्याच्या मुलासोबत लग्न लावून दिलं. आणि पहिला तर तिला शाळेतून काढलं आणि मग तिला तिच्या आत्याच्या घरी ठेवलं. आत्याच्या घरी ती राहत होती. स्कूल वगैरे सगळं सोडून दिलं तिच्या वडिलांनी. ॲक्च्युली तिचे वडील जे होते ना, तिची सावत्र आई होती आणि तिला खूप त्रास द्यायची. जेवण बनव वगैरे ती सगळं करायची, ती घरातली कामं. आणि मग तिला शाळेतून काढलं, तिला तिच्या आत्याकडे ठेवलं. मग मी शाळेतून जेव्हा मला सुट्टी असायची, मग मी तिच्याकडे जायची, तिच्या आत्याच्या घरी तिला भेटायला. आणि मग जेव्हा पण जायची ती कामच करत असायची. आणि मग थोड्या दिवसानंतर तिच्या आत्याच्याच मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं. आणि मी लग्नाला गेली होती, तिच्या खारदांड्याला लग्न होतं, तर मी लग्नाला गेली होती. आणि त्याच्यानंतर मग तिने मला सांगितलं की मला हे घेऊन ये, ते घेऊन ये. मग तिसाठी मी बांगड्या वगैरे असं खूप काही वस्तू होत्या, ज्वेलरी वगैरे छोट्या छोट्या, तर मी तिला घेऊन गेली होती. आमचे फोटोज पण असतील माझे तेव्हाचे तिच्या अल्बममध्ये. पण ती मुलगी आता तिथे नाही आहे. मी तुम्हाला सांगू ना, पहिला असं होतं ना की एकदा लग्न झालं ना, म्हणजे घरामध्ये तिकडे कितीही त्रास असो या काही असो दे, तुम्हाला तिथेच राहायचं आहे. कितीही त्रास झाला तर तुम्हाला तो त्रास काढायचा आहे, परत आईकडे यायचं नाही आहे. खूप कमी अशा मुली असतील त्या काळात, म्हणजे त्या टायमाला, की मुली आईकडे यायच्या अशा. तर तिला ॲक्च्युली काय माहीत नाही मला काय त्रास होता की नाही, पण तिच्या आत्याचाच मुलगा होता तो. मग माझी जेव्हा सुट्टी असायची ना, मी तिच्या लग्नानंतर मी तिच्या घरीसुद्धा जायची, तिच्या नवऱ्याच्या घरी. आणि मग ती प्रेग्नंट होती, मग तेव्हा पण मी तिला भेटायला जायची. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वर्षानंतर माझं पण 19 वर्षामध्ये लग्न झालं. आणि माझी बहीण होती, माझी बहिणीला नीताची मामाची मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं होतं, तिला मुलगा झाला. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेली होती माझ्या बहिणीच्या मुलाला बघायला. आणि तेव्हा ती माझी मैत्रीण आहे ना, ती मला हॉस्पिटलमध्ये दिसली. आणि तिची सेकंड डिलेवरी होती. आणि तिच्या आजूबाजूला मी तुम्हाला सांगू ना, कोणीच नव्हतं. आणि ती बिचारी एकटीच तिथे होती बसलेली. आणि तिला मी बघितलं अचानक, ती मनीषा असं. आणि मी तिच्याजवळ गेली आणि मी खरंच ना, मी तिच्या त्या चेहऱ्यावरून ना, म्हणजे ते जाणवत होतं खूप की ती खुश नाही आहे. आणि ती बिचारी एकटीच होती आणि तिच्यासमोर ती कोणीसुद्धा नव्हतं आणि ती अशीच बसली होती. आणि मला बघून होतं, म्हणजे कसं तरी वाटलं. मी तिला भेटली, तिच्याशी बोलली आणि मग घरी आली. त्याच्यानंतर आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगू ना, ती मुलगी मला तिच्याबद्दल आत्तापर्यंत काहीच माहीत नाही. तिचं जे घर आहे ना, माझा मामाचा जो मुलगा आहे ना, त्याचे रिलेटिव्समध्ये ती लागते. तेव्हा मी माझ्या भावाला एकदा विचारलं, अरे मनीषा कुठे आहे, करून तुला माहिती आहे का काय आता तिच्याबद्दल, मी त्याला विचारलं जस्ट. तर त्याने मला सांगितलं की ती घर सोडून पळून गेली. म्हणजे मी एकदम शॉक झाले की म्हणजे ती मुलगी म्हणजे स्कूलमध्ये होती आणि एक मुलगा तिच्या पाठी लागत होता. तसं काही नव्हतं, ती माझ्यासोबतच असायची. तो मुलगा तिच्या पाठी लागत होता आणि ही त्याला ओळखत पण नव्हती. आणि हिची ती शाळा सोडून दिली, तिला आत्याकडे ठेवली, मग तिचं लग्न लावून दिलं. आणि मग ती माहीत नाही काय झालं, माहीत नाही मला काय झालं असेल त्यांच्यामध्ये. पण ती आत्ता मला कळालं की ती मुलगी आता म्हणजे झाली त्याला पण 5, 6, 7 वर्ष झाली. मला कळालं की ती मुलगी घर सोडून पळून गेली. म्हणजे तिला किती त्रास झाला असेल, म्हणजे तिच्या ज्या प्रॉब्लेम्स तिला ऐकायसाठी कोणच नसेल, ती कोणाला सांगणार. शेवटी काहीतरी असं खूप मोठी गोष्ट झाली असेल, नाही तर कोण स्वतःचं घर कधी सोडत नाही. काही गोष्ट अशी असेल की तिला ते मजबूर झालं असेल तिला ते घर सोडणं. ती घर सोडून पळून गेली. म्हणजे तिची 2 मुलं होती आणि ती घर सोडून निघून गेली त्या 2 मुलांना टाकून. म्हणजे नक्कीच तिला खूप त्रास असेल, पण मला नाही माहिती ती कुठे. आता पण मी विचार करते ती कुठे असेल. आणि Q&A जो व्हिडिओ मला बनवायचा तो राहूनच गेला आणि मी बोलत बसली आहे मस्तपैकी तुमच्या संगती माझ्या स्कूल फ्रेंडच्या टायमाला. हो, मला खूप असे क्वेश्चन्स आले आहे तुमच्या स्किनच्या रिलेटेड. तर स्किनच्या रिलेटेड मी माझ्या ब्लॉगमध्ये खूप काही सिक्रेट्स शेअर केलेले आहेत. ते तुम्ही ब्लॉग बघू शकता. पण असं तरी आपल्या प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते. कोणाची खूप डल आहे, पिगमिटेशन आहे, डिस्कलरेशन आहे. बघायला गेलं तर स्किनसाठी खूप काही आहे की तुम्ही करू शकता. आणि मेन जे आहे, जे तुमचं पहिलं डाएट जे आहे ते एकदम व्यवस्थित असलं पाहिजे. तुमचं डेली रुटीन, तुमचं स्किन केअर रुटीन हे सगळं व्यवस्थित असलं ना की तुमची स्किन पण खूप छान राहील. माझ्यासारखी मी काहीच नाही केलेलं आहे माझ्या स्किनला. आता मेकअप वगैरे जास्त, फक्त मी आयब्रो फिल केलेला आहे, मॉइश्चरायझर लावलं आहे आणि लिप ग्लॉस लावले, बस दॅट्स इट. काजळ तर नाही लावले, फक्त इथे काजळ लावले, दॅट्स इट. आणि अजून काहीच नाही.
तुम्ही बघाल तर मी एकदम नॉर्मल टी शर्ट्सच घातले. मला खूप कंटाळा आलेला की मी एकदम काहीतरी चांगलं वेअर करू. आणि हे तुमची स्किन रुटीन, तुमचं स्किन सिक्रेट्स आणि तुमचं डेली रुटीन, एनर्जेटिक कसे राहता तुम्ही, तर मी माझ्या पहिल्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं आहे स्किन रुटीन कसं करावे तुम्ही. आणि माझे एक फॉलोवर्स आहेत त्यांनी मला मेसेज केला होता की अदितीच्या ज्याने त्या अदितीला सुद्धा फॉलो करतात आणि त्यांनी अदितीचा व्लॉग बघितला होता. त्याच्यामध्ये ती बोलत होती की मला खेकडे खायचे आहेत, मला खूप खेकडे आवडतात. ॲक्च्युली काय ना, मी पूर्वी खूप खेकडे वगैरे बनवायची आणि घरात सगळ्यांना आवडायचे, अदितीला पण आवडायचं, मलासुद्धा खूप आवडतं. आणि मग तो व्लॉग जो आहे त्यांनी बघितला होता, तर मलासुद्धा फॉलो करतात ते. आणि माझ्या सलॉनमध्ये आले होते ते हेअरसाठी आणि ते बसले, त्यांच्या मुलीला घेऊन आले होत्या त्या. आणि मग ते आल्या बसल्या हेअरसाठी. कन्सल्टेशन वगैरे मी केलं आणि जसं मी कन्सल्टेशन केलं त्या मला बोला मी तुला ओळखते, मी तुला फॉलो करते. तर मला खरंच ना इतकं छान वाटलं ना की त्या मला फॉलो करतात आणि त्या माझ्या सलूनमध्ये आले, माझ्याकडनं हेअर त्यांनी केलं, कलर वगैरे, हेअरकट वगैरे केलं. आणि आता त्या दिवशी मला त्यांचा मेसेज आला व्हॉट्सअपवर. त्यांनी माझा नंबरसुद्धा घेतला होता सलॉनमधून माझ्याकडनं तेव्हाच, की तुझा नंबर दे करून. आणि मग त्यांनी मला व्हॉट्सअप केला त्या दिवशी की अदितीचा व्लॉग बघितला होता की तुला ती खेकडे वगैरे तिने बोलली होती की मला खेकडे खायला खूप आवडतात. तर त्यांनी मला मेसेज केला की तू तिकडून आलीस तर अदितीला घेऊन माझ्या घरी ये, अदितीला खूप आवडतात ना खेकडे, तर मी खेकडे बनवेन, तू मला मेसेज कर, मग मी तुला बोलवेन घरी, तर तू घरी ये. तर मी बोलली ओ मॅम. मला म्हणजे ते ऐकून मला इतकं बरं वाटलं ना की म्हणजे खरंच तुम्हाला सांगायला गेलं ना की माणसं खूप चांगली पण आहेत या जगामध्ये, की खरंच ते. आणि त्या म्हणाल्या तू आलीस तिकडनं तर मला फोन कर या मेसेज कर, मग मी खेकडे बनवेन आणि अदिती आणि तू ये घरी, मग खेकडे खा, कारण का अदितीला खेकडे आवडतात. मी मला भरपूर प्रेम दिल्याबद्दल एकदम थँक्यू, मनापासून थँक्यू की तुम्ही मला भरपूर प्रेम दिलं आहे. थँक्यू. तुम्हाला माझे रील्स आवडतात, व्लॉग्स आवडतात, हे तुम्ही मला बोललात करून, त्यासाठी थँक्यू सर्वांना. आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करा, स्वतःवर लक्ष द्या, हेल्दी राहा. तो जास्त करून कमेंट्स मला साडीमुळे आलेत की साडीवर तुम्ही खूप छान दिसता, तुमचे साडीवरचे रील्स खूप छान आहेत, तर तुम्ही साडी वेअर करा वगैरे, तर त्यासाठी खूप थँक्स. मोस्ट ऑफ क्वेश्चन जे मी आहेत ना त्याचेच आन्सर्स देते. आणि जे छोटे मोठे क्वेश्चन्स होते की तुम्ही खूप छान आहात, क्यूट आहात, तुमचे व्लॉग छान असतात, त्याचे मी म्हणजे आन्सर्स त्यांना दिले होते. तर मला असं वाटतं की जे थोडे मोठे क्वेश्चन्स होते त्या रिलेटेड मी आन्सर्स दिलेले आहे ॲक्च्युली. आणि माझ्या लहानपणीची स्टोरी पण मी तुम्हाला सांगितली आहे. ॲक्च्युली अर्धा भाग मी काल बनवला आणि आज अर्धा बनवला, कारण का काल थोडासा वेळ खूप शॉर्टेज होता. त्यामुळे लाईफमध्ये तर खूप असं काय करायचं आहे मला, म्हणजे आयडियाज तर भरपूर आहेत की हे करू ते करू, पण ते ना लगेच पॉसिबल नाही होते माझ्याने. आणि मेकअपचं पाऊच दाखवा किंवा तुमचा मेकअपची वॅनिटी दाखवा. तर जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मी तुम्हाला माझी मेकअपची वॅनिटी वगैरे सगळं दाखवेन. त्यात माझे जे मेकअपचे शेड्स आहेत, आय शॅडो पॅलेट वेगळे आहेत, फाउंडेशन आहेत. हां, बॉलिवूड फिल्टर करून माझ्याकडे एकदम फ्लॉलेस फाउंडेशन होतं आणि इतकी शायनी आणि ग्लोविंग होती ना, तर ते मी सांभाळून ठेवलं होतं ॲक्च्युली. आणि मी ते एकदम लपवून ठेवलं होतं, पण ह्यांना कळालं मुलांना, तर अदितीने ते घेतलं आणि एका दुसऱ्या बॉटलमध्ये टाकलं एक्सपेरिमेंट करण्यासाठी. आणि त्यातलं ते ॲक्च्युली ते खूप महाग आहे, 4,500 का 5,000ची एक बॉटल येते. आणि तिने ते संपवून टाकलं आणि मला आता घ्यायचं आहे, पण आता मला माहिती आहे मी ते कधी घेणार आहे. मोस्ट ऑफ मी फाउंडेशन वगैरे जास्त यूज नाही करत, काही पार्टी या वेडिंग असेल तरच यूज करते. मेबलिन, लॅक्मे आणि ते एक फ्लॉलेस फाउंडेशन होतं माझ्याकडे बॉलिवूड फिल्टर करून, ते एकदम मस्त आहे आणि तुम्हाला हाय कव्हरेज देतं आणि एकदम ग्लोविंग स्किन देते तुम्हाला. आणि ॲक्च्युली खरंच ते फाउंडेशन खूप छान आहे. आणि मला एका मुलीने आज मी क्वेश्चनमध्ये एक क्वेश्चनसुद्धा विचारलं होतं की मी हेअर बोटॉक्स करू का नॅनोप्लास्टिया करू. तर मी सजेस्ट करेन की ॲक्च्युली तिची केसं कसे आहेत हे मला नाही माहिती, कर्ली, वेवी या स्ट्रेट आहेत, आय डोंट नो. बट ती जी कर्ली हेअर असेल तर तिने कर्ल्स मेंटेन करावे, कारण का कर्ल्समध्ये वॉल्यूम खूप छान दिसून येतो आणि कर्ल्समुळे आपला लुक पण चांगला एन्हान्स होतो.
तर कर्ल्स असेल तर तिने कर्ल क्रीम वगैरे यूज करावी. आणि जर खूप ड्राय आणि फ्रीझी असेल, अनमॅनेजेबल असेल, तर ती हेअर बोटॉक्स करू शकते. हेअर बोटॉक्सने तुम्हाला मॅनेजेबल लुक मिळेल आणि नॅनोप्लास्टियामध्ये तुम्हाला एक्स्ट्रीम स्ट्रेट आणि थोडं शाईन बोटॉक्समध्ये पण तुम्हाला मिळेल. पण नॅनोप्लास्टियामध्ये तुमचा रिझल्ट जो आहे थोडासा लास्टिंग असेल आणि थोडं त्याच्यामध्ये खूप स्ट्रेट होणार, पोकी स्ट्रेट होणार. तर हेअर बोटॉक्स तुम्ही करू शकता अगर फ्रीज आणि ड्रायनेस असेल तर हेअर बोटॉक्स जे आहे तुमच्या हेअरला ड्रायनेस, फ्रीजनेस कंट्रोल करतं आणि मॅनेजेबल लुक देतो तुम्हाला. ते तुम्हाला इझी मेंटेन होतं, तर तुम्ही करू शकता. अदरवाईज अगर एक्स्ट्रीम कर्ली हेअर असेल तर तुम्ही कर्ल क्रीम यूज करा आणि ते कर्ल जास्त इन्हान्स वाटेल आणि तुमचा लुक छान वाटेल. म्हणजे खूप असे फोटोग्राफर्स आहेत, त्यांचे मला खूप DM आलेत की फोटोशूट करायचा आहे, कोलॅब करायचा आहे. सो इथे माझे जो व्हॉईस आहे तो एकदम स्लो मोशनमध्ये गेल्यामुळे माझे 2-3 व्हिडिओज जे मी बनवलेत ना ते असेच वेस्ट गेले, त्यामुळे मी ते अपलोड नाही करू शकले. सो तुम्ही बघू शकता. आणि जे पण काय आहे लाईफमध्ये ते सगळं तुमच्या समोरच आहे. मी जे पण काय आहे ते तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे आणि असं काहीच नाही आहे की मी काही लपवलेलं आहे तुमच्यापासून. तुम्ही अदितीचेसुद्धा व्लॉग बघता आणि माझेसुद्धा व्लॉग बघता, तर तुम्ही बघू शकता की जे पण काय आहे तुमच्या समोरच आहेत सगळ्या गोष्टी. काही असं नाही आहे की मी काही गोष्टी लपवल्या. आणि असे खूप तर DM येतात मला. लाईफमध्ये खूप काय अचीव करायचं आहे, लेट पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते, ती योग्य टायमावरच येते. तर वेळ ही कधीच गेलेली नसते आणि आपल्याला शिकण्यासाठी कधीही वेळ कमीच असतो. आपण कितीही शिकलो तरी असं नाही आहे की आपली एज गेली आहे तर आपण आता काय कसं करणार, कसं शिकणार. एज इज जस्ट अ नंबर. आपण आयुष्यभर तर शिकण्यासाठी काही वय वगैरे असं हे नाही आहे, एज लिमिट की ही एज झाली की तुम्ही आता हे नाही करू शकत, असं काहीच नाही आहे. तुम्ही जेवढं शिकता येईल तेवढं कमीच आहे आपल्या लाईफमध्ये. म्हणून लाईफमध्ये प्रगती करा. आणि मला नेहमी एकदम पॉझिटिव्ह कमेंट्स येतात, त्यासाठी थँक्स की तुम्ही मला मनापासून मेसेजेस DM करता आणि चांगले पॉझिटिव्ह कमेंटसाठी थँक्स अँड लव यू.